रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. 1.5 कोटीच्या खंडणीसाठी गुलटेकडीतून व्यापाराचे अपहरण करण्यात आले असून पसार झालेल्या सराईतांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच व्यापाऱ्याचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रणव बबन निवगुणे वयवर्ष 23, शिरीष जितेंद्र खोपडे वयवर्ष 26 राहणार आंबेगाव पठार धनकवडी, साहिल श्रीकांत खुटवड वयवर्ष 21 राहणार भिलारेवाडी कात्रज, सौरभ विश्वनाथ पवार वयवर्ष 27 राहणार बावधन खुर्द, मंदार श्रीधर दारवटकर वयवर्ष 30 राहणार वडगाव बुद्रुक सिंहगड रस्ता यांना अटक झाली आहे. व्यापाऱ्याच्या पत्नीने स्वारगेट पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार व्यापारी गुलटेकडीतील महर्षीनगर भागात राहायला आहेत. मंगळवारी 24 मार्च रोजी सकाळी नेहमीप्रमाणे तक्रारदार महिलेचे पती दुकानात गेले. दुपारी घरी जेवण करण्यासाठी यायचे, मात्र दुपारी ते घरी आले नाहीत. दुपारच्या 1च्या सुमारास समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करून आरोपींनी महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. अनोळखी मोबाईल क्रमांकावरून महिलेच्या पत्नीने संपर्क साधला. म्हणजे माझे अपहरण करण्यात आले आहे, माझ्या जीवाला धोका आहे, मला डांबून ठेवले आहे असे व्यापाऱ्याने पत्नीला सांगितले. अपहरण करणाऱ्या आरोपींनी पत्नीकडे 1.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर पतीची सुटका करतो अशी धमकी देखील दिली. घाबरलेल्या पत्नीने तक्रार दिल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्वरित अपहरण प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या पथकाला दिले. त्यांनी अपहरणकर्त्याचा शोध सुरू केला. आरोपींनी खंडणीची रक्कम मित्रमंडळ चौकात आणून देण्यास सांगितले. गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे सापळा लावून प्रणव निवंगुणे आणि साहिल खुटवड यांना पकडले. निवंगुणे खुटवड यांचे साथीदार व्यापाराला घेऊन खेड शिवापूर परिसरात मोटारीतून गेल्याची माहिती मिळाली. खोपडे पवार दारवटकर यांना खेड शिवापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली. अटक केलेल्या आरोपींना स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, प्रशांत अन्नछत्रे, अजित जाधव, सहाय्यक निरीक्षक अमोल रसाळ आणि पथकाने ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.